नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे पुरंदर. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला होता मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल कोणत्या साली स्थापन केली? तर 1906. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1906. मित्रांनो, 1906 या साली राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल स्थापन केली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे बॅडमिंटन. थॉमस कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ एकूण किती आहेत? महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ एकूण 48 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 48. प्रश्न क्रमांक 5. जगात सर्वात लहान देश कोणता? जगात सर्वात लहान देश सांगितला तर व्हॅटिकन सिटी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. मित्रांनो, जगातील सर्वात लहान देश सांगितला तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर दुसरी गोलमेज परिषद. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद. दुसऱ्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे रायगड. मित्रांनो, रायगडचे जुने नाव कोणते आहे? तर कुलाबा हे रायगडचे जुने नाव आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहे? तर 6. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 6. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते? भारतीय राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 72. मित्रांनो, भारतीय राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 साली झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1664. प्रश्न क्रमांक 11. लोकहितवादी या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जात होते? लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख हे समाजसुधारक ओळखले जात होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. मित्रांनो, लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख हे समाजसुधारक ओळखले जात होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. रेबीज लस कोणी शोधली? रेबीज लस लुईस पाश्चर यांनी शोधली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे लुईस पाश्चर. मित्रांनो, रेबीज लस लुईस पाश्चर यांनी शोधली, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मित्रांनो, भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. हे ठिकाण नेपाळ या देशामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो नेपाळ. मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या देशात झाला होता? तर नेपाळ या ठिकाणी झाला होता, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 15. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियोमध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 17. पर्यावरण संरक्षण कायदा किती साली बनवला गेला?
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 या साली बनवला गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 1986. प्रश्न क्रमांक 18. प्रथम आधुनिक ऑलिम्पिक कोणत्या साली खेळले गेले? प्रथम आधुनिक ऑलिम्पिक कोणत्या साली खेळले गेले? तर 1896. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 1896. प्रश्न क्रमांक 19. मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेली असतात? मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनली असतात? तर प्रथिने. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे प्रथिने. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात. प्रश्न क्रमांक 20. भारतातील खाशाबा जाधव हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारतातील खाशाबा जाधव हा प्रसिद्ध खेळाडू कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे कुस्ती. प्रश्न क्रमांक 21. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे? जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका स्थायी समितीची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे स्थायी समिती. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका स्थायी समितीची आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. खडकवासला धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? खडकवासला धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर मुठा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मुठा. मित्रांनो, खडकवासला हे धरण मुठा नदीवर बांधण्यात आले आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे अप्सरा. मित्रांनो, अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? मित्रांनो, चिपळूण हे शहर वशिष्ठी नदीकाठी वसलेले आहे. मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे वशिष्ठी. प्रश्न क्रमांक 25. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते समर्थ रामदास आहेत. मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 26. नक्षल विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेष कृत दल कोणते आहे? नक्षल विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेष कृत दल C60 आहे. मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे C60. मित्रांनो, C60 हे नक्षल विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेष कृत दल आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. पुणे करार कोणामध्ये झाला? मित्रांनो, पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, अविनाश साबळे हा खेळाडू ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे ॲथलेटिक्स या खेळाशी अविनाश साबळे हा खेळाडू संबंधित आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती बाईट्स या एककात मोजतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे बाईट्स. मित्रांनो, संगणकाची स्मरणशक्ती बाईट्स या एककात मोजतात, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने टिंबटिंब वाहिन्या आहेत. रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने टिंबटिंब वाहिन्या आहेत, तर पश्चिम वाहिनी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे पश्चिम वाहिनी. मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील नद्या पश्चिम वाहिन्या आहेत, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.